समस्त पवार परिवाराच्या द्वारे दिव्य भव्य स्वरूपामध्ये शिवपुराण कथेचं आयोजन आज आपण या शिवपुराण रूपी कथा मंदाकिनीमध्ये अवगाहन करणार आहोत। कथेला साथ करण्याकरता ही सर्व संगीताचार्य मंडळी, माझी अत्यंत परमस्नेही गुरुबंधू मंडळी, सिंथवादक हरिभक्तीपरायण पवन महाराज, ॲक्टोपॅड वादक सुमित महाराज, हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही गुरुबंधू पांडुरंग महाराज, तबला वादक भूषण महाराज, गायनाचार्य हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज, गायनाचार्य हरिभक्तीपरायण विश्वनाथ महाराज, आणि ज्यांची विशेष रूपाने आपली सर्व कीर्तनं रद्द करून नुकसान झेलून आमच्या हिराभाऊसाठी ज्यांची 8 दिवस उपस्थिती आहे, आमचे परमस्नेही गुरुबंधू महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार लीलाधरजी महाराज, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त भाविक मंडळी, माता भगिनी, या सर्वांच्या परम पावन उपस्थितीमध्ये हिराभाऊंच्या संपर्कातून ही सेवा प्राप्त झाली। हिराभाऊ आणि हिराभाऊचे सर्व मित्र परिवार या सर्वांच्या सहकार्याने हा दिव्य भव्य उत्सवाला आजपासून प्रारंभ होतोय। ग्रुपचं नावच आहे, पटलं तर घ्या, आग्रह नाही, घेतलंच पाहिजे असं। तर या ग्रुपच्या द्वारे सुंदर असं आयोजन नियोजन दरवर्षी संपन्न होत असतं। गेल्या वर्षी आपण श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ श्रीमद भागवत महापुराणाचा ज्ञानाचा आस्वाद घेतला। या वर्षी आपण शिव महापुराण कथेचं चिंतन करणार आहोत, ज्ञानगंगेमध्ये स्नान करणार आहोत। आज आपल्याला शिव महापुराण कथेचा महिमा श्रवण करायचा आहे। का महिमा सांगायचा? कोणतीही व्यक्ती असो, वस्तू असो किंवा पदार्थ असो, जोपर्यंत महिमा किंमत लक्षात येत नाही तोपर्यंत त्याविषयी आदर श्रद्धा निर्माण होत नाही। गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनामध्ये एक दृष्टांत ऐकला होता। कोणत्याही व्यक्तीविषयी वस्तूविषयी जोपर्यंत महिमा समजत नाही तोपर्यंत श्रद्धा निर्माण होत नाही, आदर निर्माण होत नाही। एका गावामध्ये एक सामान्य गृहस्थ राहत होता। त्याच्याकडे एक म्हैस होती। म्हशीशिवाय त्याच्याकडे दुसरं काहीच नव्हतं। त्यामुळे त्याचं सर्व प्रेम त्या म्हशीवर होतं। सकाळी दररोज म्हशीला चारण्याकरता जायचा, संध्याकाळी आणायचा। एके दिवशी म्हैस चारत असताना त्याच्या परम भाग्याने अमौलिक रत्न सापडलं, हिरा, पण त्याला पारख नव्हती हे रत्न आहे असं। त्याने ते रत्न म्हशीच्या गळ्यामध्ये बांधून दिलं। दुसऱ्या दिवशी एक रत्न पारखी मनुष्य तिकडून येत होता। म्हणे एक तर हा मनुष्य अतिशय श्रीमंत असला पाहिजे किंवा याला या रत्नाचं ज्ञान नसलं पाहिजे, म्हणून या रत्नाला याने म्हशीच्या गळ्यामध्ये बांधलंय। एखाद्या राजाच्या मुकुटामध्ये जे जडलेलं असावं तिथे त्याची जागा आहे, आणि याने खुशाल म्हशीच्या गळ्यामध्ये बांधलंय।
एकतर हा अति श्रीमंत असेल, नाहीतर याला त्याचं ज्ञान नसेल. श्रीमंत म्हणावा तर म्हैस चारतोय, निश्चित याला या रत्नाचं ज्ञान नाही, म्हणून तो रत्न पारखी मनुष्य गेला. अहो दादा, तुमची म्हैस आहे का? म्हणजे हो, पठ्ठ्याची म्हैस आहे. बरं, त्या म्हशीच्या गळ्यामध्ये काय बांधताय? अहो म्हटले, परवा म्हैस चारताना एक मणी मला सापडला काचेचा आणि दिला बांधून. म्हणे मला सांगा, तो रत्न, तो मणी बांधल्यानंतर तुमच्या म्हशीमध्ये काही परिणाम जाणवला का? म्हैस असं दूध द्यायला लागली का? म्हणे नाही. मग असं करा ना, तो मणी मला देऊन टाका, मी तुम्हाला 100 रुपये देतो. नाही देणार. 500 देतो. नाही देणार. 1000 रुपये देतो, पण देऊन टाका. त्या गृहस्थाने विचार केला की सामान्य रस्त्याने जाणारा मनुष्य 1000 रुपये देतो या काचेच्या मण्याचं, त्या अर्थी निश्चित याची किंमत जास्त असली पाहिजे. त्याने सांगितलं नाही देणार तुम्हाला. त्याने तर रत्न काढलं, खिशामध्ये ठेवलं. दुसऱ्या दिवशी म्हैस चाराला न जाता बाजारात गेला. एक महिला भाजीपाला विकत होती. तिला विचारलं, हे रत्न आहे माझ्याकडे, काय किंमत? म्हणे 2 मेथीच्या जोड्या. जमत नाही. कापड दुकानामध्ये गेला. काय देणार तुम्ही या रत्नाचं? म्हणे 2 मीटर कापड. अजिबात जमत नाही. त्याचा मित्र भेटला, अरे वेड्या, हे रत्न आहे आणि याची किंमत ज्वेरी बाजारामध्ये होईल. ज्वेरी बाजारामध्ये गेल्या, तिथे एका रत्न पारखी माणसाने सांगितलं, असं हे अमौलिक रत्न आहे की या रत्नाची किंमत मी काय जगात कोणीच सांगू शकत नाही. पण तरी सुद्धा अंदाजाने जर सांगितलं तर 5 कोटी रुपयाची याची किंमत अंदाजाने असली पाहिजे. त्याला जेव्हा हे कळलं, त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याने ते रत्न विकलं नाही, तिजोरी आणली आणि त्या तिजोरीमध्ये त्याने रत्न ठेवलं. तात्पर्य असं, जोपर्यंत त्या रत्नाची किंमत माहिती नव्हती तोपर्यंत ते म्हशीच्या गळ्यामध्ये होतं. थोडीशी किंमत कळाली, ते खिशात आलं, आणि जेव्हा याची पूर्ण किंमत कळाली तेव्हा ते तिजोरीमध्ये राहायला गेलं. मला सांगा, जेव्हा हे रत्न म्हशीच्या गळ्यामध्ये होतं तेव्हा किंमत कमी होती का? तेवढीच होती. खिशात आल्यावर सुद्धा तेवढीच किंमत, आणि तिजोरीमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा तेवढीच किंमत. पण जोपर्यंत महिमा कळत नाही तोपर्यंत आदर श्रद्धा निर्माण होत नाही. म्हणून व्यास महर्षींनी सर्वप्रथम शिव महापुराणाचा महिमा प्रथम दिवशी सांगितला. 18 पुराणामध्ये स्कंद पुराण आहे आणि स्कंद पुराणांतर्गत 7 अध्यायामध्ये शिव महापुराण कथेचा महिमा सांगितलाय. कारण महिमेशिवाय आदर नाही, श्रद्धा नाही. मला सांगा, प्रत्येकाच्या घरामध्ये गोधडी असणार. महाराष्ट्रामध्ये त्याला वेगळा वेगळा शब्द आहे. काही ठिकाणी गोधडी म्हणतात, काही ठिकाणी गोधळ म्हणतात, काही ठिकाणी लेपाटा म्हणतात. तिकडे पुणे मावळ भागामध्ये दमकोंडी म्हणतात. दमकोंडी का? एकदा अंगावर घेतली म्हणजे दम कोंडतो म्हणून म्हणतात दमकोंडी. आणि आपल्या खानदेश भाषेमध्ये झावर. मला सांगा, ही जी गोधडी आहे हिला काय किंमत आहे हो? काही किंमत नाही. गोधडी गोधडी म्हणजे काय? सोपी व्याख्या सांगतो. आपल्याला अंगावर कपडे घालावे वाटत नाही आणि जे टाकून द्यावी वाटत नाही त्यांना अडकवण्याची जागा म्हणजे गोधडी. या गोधडीला काहीच किंमत नाही. आणि त्यातल्या त्यात गोधडी जर फाटली, मग त्या फाटलेल्या गोधडीला काय किंमत असणार आहे? काहीच किंमत नाही. पण चला पुण्याला, स्वारगेटला उतरा. तेथे राजा केळकर वस्तू संग्रहालय, आणि त्या संग्रहालयामध्ये फाटलेली गोधडी काचेमध्ये मडून ठेवली आहे आणि ती गोधडी पाहण्याकरता 50 रुपये तिकीट आहे. तुम्ही म्हणणार, फाटलेली गोधडी पाहण्याकरता 50 रुपये देण्याची काय गरज आहे? त्याचं उत्तर त्याच गोधडीच्या खाली लिहिलंय की सदर गोधडी सामान्य नसून भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई यांची ही गोधडी आहे. म्हणून लोक 50 रुपये खर्च करतात आणि ती गोधडी पाहण्याकरता जातात. आपल्या घरात नाही का गोधड्या? लोक का बरं तिकीट काढून येत नाही?
गोधडीचा जोपर्यंत महिमा लक्षात येत नाही तोपर्यंत आदर श्रद्धा निर्माण होत नाही. म्हणून कोणतीही कथा असो पहिल्या दिवशी महिमा सांगितला जातो की 7 दिवस आम्ही जी कथा श्रवण करणार आहोत याचा महिमा काय, किंवा जी कथा आपण श्रवण करणार आहोत त्याच्याविषयी श्रद्धा निर्माण व्हावी, आदर निर्माण व्हावा, याकरिता महिमा सांगतात. शिव महापुराण कथा सुद्धा एक प्रकारचा संवाद आहे. ज्याप्रमाणे रामायणामध्ये याज्ञवल्क्य ऋषी भरद्वाज ऋषी यांचा संवाद आहे, श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुन यांचा संवाद आहे, भागवतामध्ये श्री शुकदेवजी परीक्षित राजा यांचा संवाद आहे, तसं शिव महापुराणामध्ये श्री सुतजी महाराज शौनकादी ऋषी यांचा संवाद आहे, शिव पार्वतीचा संवाद आहे, नंदीश्वर आणि सनकादिकांचा संवाद आहे, ब्रह्मदेव आणि नारद महर्षींचा संवाद आहे. म्हणून सर्वप्रथम श्री सूत शौनकांचा संवाद प्रारंभ होतो. आज शौनकादी 88,000 ऋषींनी श्री सूतजी महाराजांना स्तवन करून प्रार्थना केली. हे हे सूत महाप्राज्ञ, सर्व सिद्धांत विप्रभो, आख्याहि मे कथासारं पुराणानां विशेषतः. हे महाप्राज्ञ सूतजी महाराज, संपूर्ण पुराणांमध्ये जे विशेष पुराण आहे श्री शिव महापुराण, या शिव महापुराणाचं आख्यान तुम्ही आम्हाला सांगा. कारण सध्या सुरू झालाय कलियुग, आणि या कलियुगामध्ये मनुष्य असुरासारखी प्रवृत्त झाल्यामुळे दुराचरणी दुर्विचारी झालेला आहे. सदाचारस्य सद्भक्तिर विवेको वर्धते कथम, स्वविकार विनाशश्च सज्जनै क्रियते कथम. सज्जन लोकांनी अंतःकरणामध्ये भक्तीचा उत्कर्ष व्हावा, विवेकाचा त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये ओलावा असावा, याच्याकरता काय केलं पाहिजे. या कलियुगामध्ये जीव असुरासारखे वागू लागले, त्यामुळे चिंताग्रस्त आहेत, क्लेशाक्रांत आहेत, अंतःकरणामध्ये विकार आहेत, काम क्रोध लोभ. काम एवढा वाढलाय की अमर्यादित धारण करतोय, लोभ वाढलाय, क्रोध वाढलाय, आणि 3 विकार म्हणजे नरकाचं द्वार आहे. त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः, काम क्रोध तथा लोभ तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. भगवंत म्हणतात, अर्जुना, काम क्रोध आणि लोभ हे 3 नरकाचे द्वार आहेत, म्हणून यांचा त्याग केला पाहिजे. म्हणून महाराज, या विकारांचा नाश करण्याकरता कलियुगामध्ये असं कोणतं साधन केलं पाहिजे. शिवप्राप्ती भवेतात सदा निर्मल चेतसः, अंतःकरण निर्मळ होऊन भगवान शंकराची प्राप्ती होईल, भक्तीची प्राप्ती होईल, असं आम्हाला सोपं साधन करा. त्यावेळेला सूतजी महाराज अत्यंत प्रसन्न झाले. म्हटले, शौनकादी ऋषींनो, तुमची जर माझ्याविषयी एवढी श्रद्धा, एवढा आदर आहे, तुम्ही जो प्रश्न विचारलाय हा संपूर्ण सार्वभौम जगताचं कल्याण करणारा हा प्रश्न आहे, म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. धन्यस्त्वं मुनी शार्दूल
श्रवण प्रीती लालसा. भगवान शिवजींची शिवकथा ऐकण्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये जी लालसा निर्माण झालीये म्हणून तुम्हाला धन्यता देतो. शिवपुराण हा ग्रंथ कसा आहे? सर्व सिद्धांत निष्पन्नम भक्त्यादिक विवर्धनम शिवतोषकरम दिव्यम शृणु वत्स रसायनम. भगवान शंकराविषयी अंतःकरणामध्ये प्रीती धारण करून शिव महापुराणाची कथा श्रवण केली तर भगवान परमात्मा अतिशय लवकर प्रसन्न होतात. कलियुगामध्ये प्रत्येक जीव हा काळाच्या मुखावर जातोय. जन्माला आला की तो काळाच्या मुखाकडे जातोय. काल व्याल मुख त्रास विध्वंस करमुत्तमं शैवं पुराण परमं शिवेनोक्तं पुरामुनी. प्रत्येकाला काळाची भीती आहे. त्याच्याकरता प्रत्येक जण प्लॅन करून ठेवतो मरू नये याच्या करता. तुका म्हणे वाहे मरणाचे भय रक्षणा उपाय करून असे. प्रत्येकाला मृत्यूची भीती आहे. प्रत्येक जण मरणारच आहे. कारण आपण ज्या लोकामध्ये आलोय या लोकाचं नावच आहे मृत्यूलोक. इथे कोणीच परमानेंट नाही. जगत में कोई ना परमानेंट. जगत में कोई ना परमानेंट. जगत में कोई ना परमानेंट. जगत में कोई ना परमानेंट.
लेकिन जगत में कोई ना परमानेंट. तुम्ही कोणतेही पदावर असा, राष्ट्रपती असा, जनरल कर्नल असा, लेफ्टनंट असा, परंतु हा काळ सर्वांना खाणार आहे. तर या काळाच्या मुखातून बाहेर काढण्याचे सामर्थ्य भगवान शंकरामध्ये आहे. कारण भगवान शंकर काळाचाही काळ आहे. कालोस्मि लोकत्रय क्षयकृत प्रवृत्तो. सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, न सोना काम आएगा न चांदी आएगी, न सोना काम आएगा न चांदी आएगी. सज धज के जिस दिन मौत की शहजादी आएगी, सज धज भगवान शंकराचा जय जयकार केला पाहिजे. का? कारण निद्रा देवीने येऊ नये आणि मन देवताने जाऊ नये याच्या करता कथेमध्ये हे दोन विघ्न फार मोठे असतात. असं म्हणतात ही निद्रा देवी ना कुलवान घराण्याची सून आहे. त्यामुळे ही कथा ऐकायला जाते, कीर्तन ऐकायला जाते आणि तिथे गेल्यावर आपलं गिऱ्हाईक पाहते. गिऱ्हाईक सापडलं की बसते डोक्यावर. आणि कस काय समजायचं आपण निद्रा देवी डोक्यावर बसते? ज्याच्या डोक्यावर बसते तो लगेच घुमाला सुरुवात होत करतो. म्हणून निद्रा येऊ नये आणि मन फिरण्याकरता जाऊ नये याच्याकरता अधूनमधून भगवान शंकराचा जय जयकार केला पाहिजे. बोलो भक्तवत्सल भगवान की. प्रत्येकाला काळाची भीती आहे. काळाच्या मुखामध्ये जातोय प्रत्येक जण, तर त्या काळाच्या मुखामध्ये जाणाऱ्या त्रासापासून वाचवण्याकरता भगवान शंकरांनी सर्वप्रथम शिवपुराण माता पार्वतीला सांगितलं. जेव्हा हे शिवपुराण भगवान शंकरांनी माता पार्वतीला सांगितलं तेव्हा या शिवपुराणाची संख्या होती 1,00,000 श्लोकांची. व्यास महर्षीने विचार केला तर लोक 1,00,000 श्लोकाचं शिव महापुराण एवढं विस्ताराने कधी श्रवण करणार. म्हणून व्यास महर्षीने थोडस शॉर्टकट केला, वर्गीकरण केलं आणि 1,00,000 श्लोकाचं वर्गीकरण करून 24,000 श्लोकामध्ये सुंदर अशा प्रकारे शिव महापुराण ग्रंथाची निर्मिती केली. या शिव महापुराण ग्रंथाचा जो श्रवण करतो त्याची अंतःकरणाची शुद्धी होते. कलियुगामध्ये मन शुद्ध करण्याकरता शिव महापुराण श्रवणाशिवाय इतर कोणतंही सोपं साधन नाही. आपण योग करू शकतो का? योग करण्याकरता एकेका आसनावर 12-12 तास बसावं लागतं. आपल्याला शक्य आहे का ते? आपल्या 2 तासामध्ये 84 आसनं होतात आपले. त्यामुळे आपल्याकडनं योग शक्य नाही. यज्ञ शक्य आहे का आपल्याला?
यज्ञ करत असताना आहुती देताना हातीच्या सोंडे एवढी जाड धार शुद्ध साजूक देशी तुपाची टाकावी लागते. कसं शक्य आपल्याला? मुलाला वरण भात वाढल्यानंतर मुलगा म्हणतो मम्मी तूप, मम्मी म्हणते तूप नाही चूप, अजिबात बोलायचं नाही, डालडा खा. डालडा खाऊन खाऊन आपण मोठे होत आलो. कसं शक्य आपल्याला? त्यामुळे योग शक्य नाही, यज्ञ शक्य नाही. मग आपल्याला सर्वात सोपं आहे भगवान शिव महापुराण, शंकराची शिव महापुराण कथा अंतःकरणापासून नियमपूर्वक 7 दिवस श्रवण केली की त्याच्या अंतःकरणाची पूर्ण शुद्धी होते. पण हे शिव महापुराण कथा श्रवण करण्याचं भाग्य सर्वांना प्राप्त होत नाही. मग कोणाला प्राप्त होतं? जन्मांतरे भवेत् पुण्यम महद्यस्य सुधीमतः तस्य प्रीतिर्भवेत् तत्र महाभाग्यवतो मुने. सूतजी महाराज म्हणतात शौनकादी ऋषींनो, शिव महापुराण कथा श्रवण करण्याकरता अनेक जन्म जन्मांतराचे कल्पकल्पांतराचे युग युगांतराचे पुण्य उदयमान होतात आणि तेव्हा एकदा माणसाला चांगल्या वक्त्याच्या मुखातून खरोखर शिव महापुराण कथा श्रवण करायला मिळते. अनंत पुण्याची उदयमान होतात त्यावेळेला. आणि एकदा जर आपण शिव महापुराण कथा श्रवण करायला सुरुवात केली तर किती लाभ प्राप्त होतात मी एक एक तुम्हाला सांगतो. शिव महापुराण ग्रंथाचं जर तुम्ही वाचन केलं, पठन केलं, नसेल एखाद्याला वाचता येत तर श्रवण केलं तर शिवभक्ती आणि श्रेष्ठ स्थिती प्राप्त होते आणि ती त्याला शिवपदाची प्राप्ती होते. हा पहिला फायदा. जर शिव महापुराणाचं अध्ययन केलं तर मनोवांछित फलप्राप्ती प्राप्त होते. जी मनामध्ये इच्छा करावी, कारण शिव महापुराण कल्पतरू सारखं आहे. कल्पतरू काय करतो? कल्पतरू खाली फळे येती मागितली. कल्पतरू या झाडाच्या खाली बसल्यानंतर जे आपण मागावं ते पूर्ण करण्याचं काम कल्पतरू करत असतो. तसं शिव महापुराण हा कल्पतरू समान ग्रंथ आहे. याचं पठन अध्ययन केलं तर मनोवांछित फलप्राप्ती होत असते. दुसरा फायदा. तिसरा फायदा आहे शिव महापुराण ग्रंथाचं आपण श्रवण केलं, जगतात जेवढे काही आपण पाप केलं असेल ते सर्व पापापासून मुक्ती होते. हा तिसरा फायदा. एखाद्याने राजसूय यज्ञ केला, एखाद्याने अग्निष्टोम यज्ञ केला, हे आपल्याला करणं शक्य नाही. हे राजे लोक करायचे पूर्वीच्या काळामध्ये. पण एखाद्याने राजसूय यज्ञ केला, अग्निष्टोम यज्ञ केला, त्या यज्ञाने जे पुण्य प्राप्त होतं ते शिव महापुराण कथेच्या श्रवणाने निर्माण होणाऱ्या पुण्याची 16व्या भागाची बरोबरी सुद्धा करू शकत नाही. हे फल शिव महापुराण कथेने प्राप्त होता. चौथा फायदा. जे शिव महापुराण कथा श्रद्धेने श्रवण करतात त्यांना साधारण समजू नये, ते साक्षात रुद्र स्वरूप आहेत. ये शृण्वन्ति मुने शैवं पुराणं शास्त्रमुत्तमं ते मनुष्यान मंतव्या रुद्रा एव न केवलम. ते साक्षात रुद्र स्वरूप आहेत, शिव स्वरूप आहेत, जे 7 दिवस नियमपूर्वक शिव महापुराण कथा श्रवण करतात. अर्थात शिवरूपता प्राप्त होते. हा 5वा फायदा. जे शिव महापुराण कथा श्रवण करतात त्यांच्या पायाची धूळ तीर्थ बनते. तीर्थ कशाला म्हणतात? जे इतरांना पापापासून मुक्त करतं, पवित्र करतं, त्याला म्हणतात तीर्थ. जे नियमपूर्वक शिव महापुराणाचं पठन करतात, श्रवण करतात, तर त्यांच्या पायाची धूळ सुद्धा तीर्थ बनते. हा शिव महापुराण कथेचा 6वा फायदा. ज्याला परमपद मिळावं, उच्च पदावर प्राप्त व्हावं, त्याने जर शिव महापुराण कथा श्रवण केली तर त्याला परमपदाची प्राप्ती होती. हा 7वा फायदा. शिव महापुराण कथा नेहमी श्रवण केली पाहिजे. पण जर तुमच्याकडे वेळ नसेल तर प्रत्येक महिन्याला श्रवण केली पाहिजे.
आणि तरी वेळ नसेल तर वर्षातून एकदा का असेना शिव महापुराण कथा श्रवण केली पाहिजे. जो श्रवण करतो त्याला मुक्तीपद प्राप्त होते. नाही इतर वेळ श्रवण करू शकत आपण तर श्रावण महिन्यामध्ये शिव महापुराण ग्रंथाचं एक तर पठन करा नाही तर श्रवण करा आणि ती मोक्ष पद प्राप्त होतं. आणि एवढं जर तुम्ही